चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय अजितदादांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण। बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दादांनी दिला हारतुरे न आणण्याचा सल्ला। प्रतिमा स्वच्छ ठेवा, कार्यकर्ते घेताना रेकॉर्ड बघा, जवळ चुकीचे लोक नको। युवा संवाद मेळाव्यात अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडून वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर। सुधारणा कायदा आणला नसता तर वक्फनं संसदेवरही दावा केला असता, रिजिजू यांचं वक्तव्य। भाजपच्या अध्यक्षपदावरून संसदेत टोलेबाजी, एवढा मोठा पक्ष एक अध्यक्ष निवडू शकत नाही। अखिलेश यांचा टोला, तर तुम्ही कुटुंबातून अध्यक्ष निवडता, आम्ही कोट्यावधी सदस्यातून निवडतो, शहा यांचं प्रत्युत्तर। ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ विधेयाविरोधात मतदान केल्यास उद्धव सेना उद्ध्वस्त होईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा। विरोधात मतदान करणे ही मुंबईसाठी लांगुल चालन असल्याची टीका। वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांच्या समावेशाला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं वक्फ विधेयकाविरोधात मतदान केल्यास उद्धव सेना उद्ध्वस्त होईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा। वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काडी मात्र संबंध नाही, फडणवीसांच्या ट्विटला राऊतांचं उत्तर। तर हिरवी कावीळ झालेल्या नव्या दिव्य दृष्टीतून तुम्ही बघता, रवींद्र चव्हाणांची टीका। भोपाळमध्ये मुस्लिम महिलांचा वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा, शुक्रिया मोदीजी असे फलक घेऊन महिला रस्त्यावर, मोदींच्या समर्थनार्थ घोषणा। कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीतील शिवरायांचा पुतळा हटवू नका, तणावानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना। विनापरवानगी पुतळा बसवण्यावरून प्रशासन आणि शिवभक्त आमने सामने आले होते। राज ठाकरेंच्या मराठीबाबतच्या आव्हानानंतर मनसे कार्यकर्ते ॲक्शन मोडवर। मुंबईत येस बँक आणि HDFC बँकेत जाऊन मराठी वापरायचं आवाहन, तर पुण्यात ICICI बँकेतही मनसे सैनिक दाखल। नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामावर सिडकोचा हातोडा, खारघर सेक्टर 5 मधील अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विभागाची कारवाई।